नमस्कार मंडळींनो. घरच्या गृहिणीला घरातल्यांसाठी अथवा मुलांसाठी नवीन नवीन काहीतरी नेहमीच बनवायची इच्छा असते. एक वेळ स्वतःचा विचार करत नाही, पण मुलांसाठी, नवऱ्यासाठी किंवा घरातल्यांसाठी नेहमीच नवीन पदार्थ बनवत असते. तर आज त्याच याच्यात आपण एक नाश्त्याची किंवा ब्रेकफास्टची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही पोह्यापासून कधी उकडपेंडीचा विचार केला आहेत का हो? बघूया आपण तीच रेसिपी. आज पोह्यांपासून आपण उकडपेंडी बनवणार आहोत. मग शिल्पा आज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. इथे आपण 2 वाटी पोहे छानपैकी भिजवून घेतलेले आहे व ते एक 2 ते 3 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवलेले आहेत. साधारणतः गृहिणींची नेहमीचीच नाश्त्याची कटकट याच्यामुळे थोडीफार मिटू शकते असं मला वाटतं आहे. तर चला मग पुढच्या तयारीला लागूया. आता इथे आपण 1 ग्लासभर ताक घेतलेले आहे. त्या ताकात आपण मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे व ते आता आपण पोह्यांमध्ये छानपैकी भिजवून घेणार आहोत आणि परत 5 मिनटं पोहे रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत की जेणेकरून ते छानपैकी मऊसूत छान भिजून राहावे म्हणून आणि आपली उकडपेंडी आणखीन छान तयार व्हावी ह्या दृष्टीने. चला तर मग लागता आपण त्याच्यात ताक घालूया. रेसिपी कशी वाटते नक्की मला कळवा. ताक तुमच्या आवडीनुसार घ्या, आंबट किंवा कमी आंबट, पण साधारणतः उकडपेंडीसाठी आंबट ताक खूपच छान लागते. अति आंबट नको, पण मवाळ आणि थोडं आंबट असलेलं अतिशय चांगलं. हे बघा, अशा रीतीने छानपैकी सगळं ताक त्याच्यात घातलेले आहे आपण आणि एक 5 मिनटं आपण हा पदार्थ किंवा हे पोहे रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत. झटपट होणारा, पौष्टिक, शिवाय घरात हे जिन्नस कायमच आपल्याकडे असतात त्याच्यातनंच तयार होणारा हा पदार्थ आहे. कसा वाटतो आहे तुम्हाला नक्की कळवा मला ही गोष्ट. आणि चला तर मग आता पुढच्या तयारीला लागूया. हे बघा 5 मिनटं रेस्ट करून झाले आहे. आता आपण त्याच्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि आल्याची पेस्ट घालणार आहोत की जेणेकरून त्याला छानपैकी टेस्ट येईल. आणि चवीनुसार मीठ आणि साखर तर आपण ऑलरेडी त्याच्यात घातलेलीच आहे. हे बघा झालं. त्याच्यातली गुठळी सर्व प्रकारे मोडली गेली पाहिजे, गुठळी राहता कामा नये, हे मात्र कायमच लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर आपली उकडपेंडी व्यवस्थित तयार होणार नाही. हे बघा, अशा रीतीने मिरची आणि आले पेस्ट आपण त्याच्यात घालून छानपैकी मिक्स केलेले आहे आणि त्याला एकसारखं हलवत राहिल्यामुळे त्याच्यात अर्थातच स्पंजीनेस येतो आणि उकडपेंडी छानपैकी हलकी फुलकी तयार होते. आता हे उकडपेंडी बनवण्यासाठी आपण अर्थातच कुकरमध्ये डालनाला अथवा इडलीच्या पात्राला खाली तेल लावून घेणार आहोत व त्यात हे पीठ किंवा हे मिश्रण छानपैकी ओतून घेणार आहोत. कसा वाटतो आहे हा पदार्थ तुम्हाला? झटपट होणारा आहे आणि कधी पण तुम्ही करू शकतात. पोटभरीचा आहे, नाश्त्यासाठी आहे, चहाच्या वेळात बनवू शकतात. एक वेगळा पदार्थ आपण आज करतो आहे, तर मला नक्कीच तुमच्याकडनं सजेशन्स हवे आहेत. अशा रीतीने आपण ह्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनटं कुकरची शिट्टी काढून मीडियम आचेवर वाफवणार आहोत. आपल्याला ते घट्ट बनवायचे आहेत आणि पोहे छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. त्याला साधारण 5 ते 10 मिनटं तर नक्कीच लागतात. हे बघा, अशा रीतीने हे छानपैकी शिजवलेले आपण काढलेले आहे उकडपेंडी. आता त्यावरती मस्त घालणार आहोत कांदा, कोथिंबीर. अतिशय चवदार लागणारा हा मेनू आबालवृद्धांपासनं सगळ्यांसाठी, अगदी लहान मुलांनासुद्धा आवडू शकतो. इतका सुंदर हा पदार्थ तयार होतो. आता आपण त्यावरती घालणार आहोत जिरं, मोहरी, हिंग याची मस्तपैकी कडकडीत फोडणी की त्याच्यामुळे उकडपेंडीला अर्थातच आणखीन मस्त टेस्ट येणार आहे. तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा कसा वाटतो आहे ते. आणि हिवाळ्याच्या दिवसात गरम गरम उकडपेंडी खाणं अतिशय चवदार आणि छान लागते. जर आवडले असल्यास शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.